तुम्हाला जिना चढताना गुडघ्यात चमकल्यासारखं होतंय का? दोन्ही पायांनी चढणं किंवा उतरणं शक्य होत नाही, म्हणून एका एका पायाने जिना चढावा किंवा उतरावा लागतोय का? जिथे लिफ्ट नाही अशा ठिकाणी तुम्ही जाणं टाळताय का? किंवा कोणीतरी ट्रेकिंगला बोलवलंय, परंतु आपला गुडघा दुखतो म्हणून त्याला नाही असं म्हणावं लागलं आहे का? आणि हे सगळं अनुभवताना आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतोय का? जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतील तर हा व्हिडिओ फक्त आपल्यासाठीच आहे. हा त्रास फक्त वय वाढल्यामुळे होतो असं नाही, तर यामागे खरं कारण आहे की आपल्या शरीरामधील विशिष्ट स्नायूंची कमजोरी, आपली बदललेली चुकीची जीवनशैली आणि काही विशिष्ट प्रकारचे शारीरिक आजार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिना चढताना आणि उतरताना आपल्या शरीरामधील कोणते स्नायू यामध्ये सहभागी असतात, कोणकोणत्या कारणामुळे हा त्रास वाढतो आणि या सर्वांवर घरच्या घरी योग, आहार आणि काही जीवनशैलीतील बदल यांच्या माध्यमातून करता येणारे काही सोपे पण प्रभावी उपाय. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जिना चढताना आणि उतरताना जो काही त्रास होतो, तर ह्या समस्येला समजून घेण्याकरता आपल्या गुडघ्याच्या रचनेमध्ये कोणकोणते घटक सहभागी असतात ते पाहूयात. यामधील पहिला स्नायू आहे क्वाड्रिसेप मसल. तर हा क्वाड्रिसेप मसल हा मांडीच्या पुढच्या भागात असतो आणि हा स्नायू मुख्यतः आपला पाय सरळ करणे आणि जिना चढताना मदत करणे, तर यासाठी उपयोगी ठरतो. आता पुढचा स्नायू आहे हॅमस्ट्रिंग मसल. तर हा स्नायू आपल्या मांडीच्या मागच्या बाजूला ह्या भागामध्ये असतो आणि हा स्नायू मुख्यतः आपला गुडघा वाकवणे आणि जिना उतरताना आपल्या पायावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी असतो. आता पुढचा तिसरा स्नायू आहे ग्लुटियस मॅक्झिमस, म्हणजे आपले नितंबाचे स्नायू. तर हे स्नायू आपल्या गुडघ्यांना प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये स्थिरता देण्याचं काम करतात. तर आता पुढचा स्नायू आहे काल्फ मसल. तर हा जो पोटरीचा स्नायू आहे त्यालाच आपण काल्फ मसल असं म्हणतो आणि हा स्नायू आपल्या गुडघ्यांना मागच्या बाजूनी आधार देण्याचं काम करतो. तर आपला पुढचा स्नायू आहे हिप ॲबडक्टर आणि ॲडॅक्टर्स. हे स्नायू आपले पाय साईडला नेणं, आपल्या शरीराचं संतुलन राखण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आता याचबरोबर आपल्या गुडघ्यांच्या हाडांना बांधणारे आणि आपल्या गुडघ्याला स्थिर ठेवणारे आपल्या गुडघ्यामध्ये काही लिगामेंट्स असतात. तर या लिगामेंटची नावं आहेत ACL, PCL, MCL आणि LCL. जर हे लिगामेंट अशक्त किंवा ताणले गेले असतील तर जिना चढताना किंवा उतरताना आपला गुडघा चमकतो. याचबरोबर आपल्या गुडघ्यामधील हाडं हालचाल करताना एकमेकांवरती घासू नयेत यासाठी आपल्या गुडघ्यामध्ये कुशनप्रमाणे काही कार्टिलेज देखील असतात. तसेच आपले जे स्नायू आपण आता मगाशी पाहिलेत त्या स्नायूंना आपल्या हाडांशी जोडणारे काही टेंडॉन देखील आपल्या गुडघ्याच्या रचनामध्ये सहभागी असतात. तसेच आपल्या सांध्यामध्ये घर्षण टाळण्यासाठी एक द्रवरूप पिशवी असते, त्याला बरसा असे म्हणतात. जर याला सूज आली तरी देखील आपला गुडघा जिना चढताना किंवा उतरताना जास्त दुखण्याची शक्यता असते. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपला गुडघा म्हणजे फक्त हाडांचा सांधा नसून त्याला स्थिरता देणारे लिगामेंट्स, चालण्याला नियंत्रण देणारे स्नायू, कुशन देणारे मिनिस्कस आणि जोडणारे टेंडॉन अशी संपूर्ण टीम आहे. आणि यापैकी एखादं जरी कमजोर झालं तरी जिना चढताना आणि उतरताना आपला गुडघा दुखतो. आता गुडघा दुखण्याचा हा त्रास का होतो त्याच्या मागची काही कारणं पाहूयात. तर सगळ्यात पहिलं कारण आहे की स्नायूंच्या कमजोरीमुळे आपल्याला हा त्रास होतो. तर दुसरं कारण आहे सार्कोपेनिया, म्हणजे जसजसं आपलं वय वाढत जातं तसतशी आपल्या स्नायूंमध्ये ताकद कमी व्हायला लागते. पुढचं तिसरं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. पुढचं चौथं कारण म्हणजे काही आजारांमुळे देखील हा त्रास आपल्याला होतो. तर यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे आपल्या हाडांचे जे काही सांधे असतात त्यांचा क्षय व्हायला लागतो. यामध्ये पुढचा म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, यालाच आपण मराठीमध्ये संधिवात असं देखील म्हणतो. पुढचं म्हणजे मेनिस्कस इंजुरी, आपल्या गुडघ्यामधील जे काही कुशन असतं तर ते फाटल्यामुळे देखील आपल्याला हा त्रास उद्भवतो. तसेच यामध्ये पटलोफिमरल पेन सिंड्रोम म्हणजे आपला पटेला, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या वाटीला चुकीच्या पद्धतीने ताण बसल्यामुळे देखील आपल्याला गुडघ्यामध्ये वेदना होणे हा त्रास उद्भवतो. तसेच पुढचं कारण म्हणजे व्हिटॅमिन D आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील आपल्याला गुडघे दुखणे हा त्रास निर्माण होतो. पुढचं कारण म्हणजे ओबेसिटी, म्हणजेच आपलं वजन जास्ती प्रमाणामध्ये वाढणे.
आणि यामुळे आपल्या गुडघ्यावरचा ताण वाढतो. पुढचं कारण म्हणजे थायरॉइड इम्बॅलन्स किंवा डायबिटीस सारखे काही आजार असणं, तसेच मेनोपॉज नंतर आपल्या शरीरामधील हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे देखील आपल्या गुडघ्यामध्ये वेदना होणे ही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते. इतर कारणांमध्ये जिना चढताना किंवा उतरताना चुकीच्या पद्धतीने पाय ठेवणे, तसेच सतत खुर्चीवर बसून राहणे, स्क्रीन समोर बसून जास्त वेळ घालवणे, वजन वाढल्यामुळे चुकीच्या पद्धतीने आपलं बॉडी पोश्चर असणे, ही सगळी कारणं आपला गुडघा दुखणं यासाठी कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे आपल्याला जिना चढताना आणि उतरताना जो काही त्रास होत असतो याला कारणीभूत असतात. जिना चढताना आणि उतरताना पायामधून वेदना होणे या त्रासातून मुक्त होण्यासाठी घरच्या घरी करता येणारे काही सोपे आणि प्रभावी व्यायाम प्रकार आपण पाहूयात. तर आपला पहिला व्यायाम प्रकार आहे आयसोमेट्रिक नी एक्सटेन्शन. तर हा व्यायाम प्रकार आपण खुर्चीमध्ये बसून करणार आहोत. तर त्यासाठी सुरुवात करताना खुर्चीवरती सगळ्यात प्रथम आपली स्थिती व्यवस्थित करून घ्या आणि जर आपले पाय खाली पुरत नसतील तर पायाखाली एखादा पाट घेऊन आपण आपली स्थिती व्यवस्थित करून घेतली तरी चालणार आहे. आता व्यायामाला सुरुवात करताना आपल्याला डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने अशा दोन्ही बाजूंनी आपण हा व्यायाम करणार आहोत. या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला आपला एक एक पाय सावकाश गुडघ्यातून सरळ करायचा आहे. तर श्वास घेत आपण एक एक पाय या प्रकारे सरळ करणार आहोत आणि सावकाश श्वास सोडत हा पाय पुन्हा जागेवर आणणार आहोत. या व्यायाम प्रकारामुळे आपल्या गुडघ्यामधील जे काही लिगामेंट्स आहेत, म्हणजे स्पेसिफिकली एसीएल लिगामेंट, आपल्या गुडघ्याच्या वाटेंना जोडणारे जे काही टेंडॉन्स आहेत, तसेच आपल्या पायामधील म्हणजे मांडीमधील पुढच्या बाजूचे जे कॉर्टिसेप मसल आहेत, तर यांची मजबूती वाढण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे. तर आपण हा व्यायाम प्रकार प्रत्यक्ष करायला सुरुवात करूयात. तर आता आपण डाव्या बाजूने सुरुवात करूयात. तर सावकाश श्वास घेत आपण हळूहळू आपला डावा पाय या प्रकारे वर उचलायचा आहे. पाय गुडघ्यातून सरळ ठेवत थोडासा पायामध्ये ताण निर्माण करायचा आहे आणि ही स्थिती आपण सुरुवातीला 5 सेकंद होल्ड करायची आहे. तर मी काउंटिंग करते. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश पाय जमिनीवर. आता हीच क्रिया आपल्याला उजव्या पायाने करायची आहे. तर सावकाश श्वास घेत आपला हळूहळू उजवा पाय वरती आणायचा आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे जेवढा वर येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करा, पण प्रयत्न पाय गुडघ्यातून सरळ होईल असा असू दे. आता सावकाश हा पाय होल्ड करायचा आहे, स्थिर ठेवायचा आहे 5 सेकंद. थोडासा टाईट करायचा आहे पायाला. 1 2 3 4 5. सावकाश रिलॅक्स. पाय सावकाश जमिनीवर. तर ही क्रिया आपण दोन्ही पायांनी 10-10 वेळा अशी करायची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपली क्षमता कमी असेल तर आपण सुरुवात करताना एका पायाने 2 वेळा, दुसरा पायाने 2 वेळा अशी सुरुवात केली तरी चालणार आहे. हळूहळू 10 रेपिटेशन पर्यंत आपल्याला हा व्यायाम प्रकार घेऊन जायचा आहे. पुढचा दुसरा एक्सरसाइज आहे सिट टू स्टँड, म्हणजे बसलेल्या स्थितीमधून उभं राहिलेल्या स्थितीमध्ये जायचंय. तर यामध्ये आपण खुर्चीवरून सावकाश श्वास घेत उभं राहायचंय आणि श्वास सोडत पुन्हा खुर्चीवर बसायचंय. दोन्ही क्रिया करताना आपल्याला सावकाश करायच्या आहेत. आपला तोल सांभाळत करायचा आहे. ही क्रिया करताना शक्यतो आपल्याला खुर्चीचा आधार न घेता करायची आहे. परंतु जर आपल्याला उठणं आणि बसणं करायला अवघड पडत असेल तर आपण दुसऱ्याची मदत घेऊन ही क्रिया केली तरी चालेल. शक्यतो हा व्यायाम प्रकार करताना खुर्चीच्या बाजूला काही आधार असणं गरजेचं आहे. तर आपण प्रत्यक्ष हा व्यायाम प्रकार करून बघूयात. तर यासाठी सावकाश खुर्चीवर सुरुवातीला आपल्याला स्थिरपणे बसलेल्या स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात या पद्धतीने जमिनीला समांतर राहील अशा प्रकारे ठेवायचे. आता सावकाश श्वास घेत खुर्चीवरून आपल्याला सावकाश उठून उभं राहायचंय आणि पुन्हा एकदा श्वास सोडत सावकाश खुर्चीवर बसायचंय. तर याच प्रकारे पुन्हा एकदा दुसरं आवर्तन श्वास घेत वर आणि आता सावकाश पुन्हा एकदा श्वास सोडत खुर्चीवर. तर सावकाश दोन्ही हात जागेवर ठेवायचे, रिलॅक्स व्हायचंय. या व्यायाम प्रकारामुळे आपले नितंबाचे, गुडघ्याचे आणि जांघेचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते. त्यामुळे जिना चढणं ही प्रक्रिया करणं आपल्यासाठी सुलभ होतं. आता हा व्यायाम प्रकार करताना देखील आपल्याला 10 वेळा करायचा आहे. सुरुवातीच्या काळात आपल्या क्षमतेप्रमाणे आपण 2 वेळा 3 वेळा केला तरी चालणार आहे. आपल्याला याचे रोटेशन रिपिटेशन हे 10 पर्यंत घेऊन जायचे आहेत.
प्रत्येक व्यायाम प्रकार हा आपल्या शरीराला जेवढा सहन होईल त्या मर्यादेपर्यंतच करायचा आहे. तर आपला पुढचा तिसरा व्यायाम प्रकार आहे हिल रेजेस, म्हणजे आपल्या टाचांना वर उचलून थोडा वेळ त्या स्थितीमध्ये उभं राहणं आणि पुन्हा जागेवर येणं. तर यासाठी आपण या पद्धतीने एखाद्या भिंतीचा आधार घेऊन हा व्यायाम प्रकार करू शकतो. सावकाश भिंतीचा आधार घेत आपल्याला आपल्या दोन्ही टाचांना वर उचलायचंय. आपल्याला पाय जुळवून जमत नसेल तर थोडंसं पायामध्ये अंतर करून घ्यायचंय आणि सावकाश आपल्या दोन्ही टाचांना या पद्धतीने प्रति उचलून घ्यायचंय. एकदा टाचांना वर उचललं की या स्थितीमध्ये आपल्याला किमान 5 सेकंद राहणं गरजेचं आहे. तर मी इथे काउंटिंग करते. 1 2 3 4 5. सावकाश रिलॅक्स. तर तुम्हाला जर पूर्णपणे भिंतीचा आधार घेत ही क्रिया करायची असेल तर पूर्णपणे भिंतीला टेकून देखील आपण करू शकतो आणि भिंतीचा मागे हाताच्या साहाय्याने आधार घेत आपण ही क्रिया पुन्हा करूयात. सावकाश श्वास घेत आपल्याला हळूहळू टाचांना वर न्यायचंय. सावकाश. आणि आता पुन्हा एकदा आपण काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश आपल्या टाचांना जमिनीवर श्वास सोडत प्रक्रिया करायची आहे. तर या व्यायाम प्रकारामुळे आपल्या टाचा, आपले गुडघे आणि आपल्या पायाचे पंजे हे मजबूत व्हायला मदत होते. त्यामुळे जिना चढताना आणि उतरताना जो काही ताण आपल्या पायांवर निर्माण होतो तर तो ताण सहन करण्याची क्षमता आपल्या पायांमध्ये यायला मदत होते. हा व्यायाम प्रकार देखील आपल्याला 15 वेळा, म्हणजे याचं रिपिटेशन 15 वेळा आपल्याला करायचं आहे. सुरुवात करताना 2 3 4 5 या प्रकारे आपण करू शकतो आणि हळूहळू याला 15 रिपिटेशन पर्यंत घेऊन जायचंय. शक्य झालं तर याचे 2 सेटमध्ये आपण हे केलं तरी चालणार आहे. आता पुढचा चौथा व्यायाम प्रकार आहे वॉल मिनी स्क्वॅट, म्हणजे भिंतीचा आधार घेऊन आपल्याला खाली बसलेल्या स्थितीमध्ये थोड्या प्रमाणात जायचंय. खाली जाताना देखील आपल्याला 30 डिग्री इतक्या अँगलनेच खाली जायचंय. तर ही क्रिया कशी करायची ते आपण प्रत्यक्ष बघूयात. यासाठी आपल्याला भिंतीपासून साधारणतः 1 फूटभर अंतरावर पुढे उभं राहायचंय. ही क्रिया करताना देखील आपल्या सोबत कोणी असेल तर उत्तम, कारण जर आपल्याला तोल जाण्याचा त्रास असेल तर सोबत कोणाला तरी घेऊनच हा व्यायाम प्रकार करावा. तर 1 फूट अंतरावर उभं राहिल्यानंतर सावकाश या पद्धतीने दोन्ही हातांनी आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे आणि आपली पाठ भिंतीला टेकवायची. आणि आता सावकाश हळूहळू आपल्याला खाली बसण्याच्या पोझिशन मध्ये जायचंय. आता ही पोझिशन मध्ये जाताना जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला खाली जाणं थोडं अवघड पडतंय तर आपण थोडंसं पाय पुढे घेऊन हे अंतर वाढवू शकतो. आणि आता सावकाश आपल्याला 30 डिग्री अँगल पर्यंत, म्हणजे थोडंसंच खाली जायचंय. तर आपण सावकाश हळूहळू आता हातांचा आधार घेत खाली जाऊयात आणि आता या मर्यादेपर्यंत येऊन आपल्याला थांबायचंय. तर इथे आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये 5 सेकंद ही क्रिया आपल्याला होल्ड करायची आहे. तर आपण इथे काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता पुन्हा एकदा हातांचा आत सपोर्ट घ्यायचा आणि सावकाश सरळ व्हायचंय. तर पुन्हा एकदा आपण ही क्रिया करून बघूयात. तर हातांचा आधार घेत आपले पायाचं अंतर भिंतीपासून आपल्याला ऍडजस्ट होईल या अंतराप्रमाणे आपण पायाचं अंतर करून घ्यायचंय. आणि आता सावकाश आपल्याला बसल्याप्रमाणे, खुर्चीमध्ये पूर्ण बसल्याप्रमाणे नाही तर अर्धवट बसल्याप्रमाणे खाली जायचंय. तर सावकाश हळूहळू भिंतीला स्लाइड करत खाली जायचंय या पद्धतीने. या अंतरावर आल्यानंतर सावकाश या पोझिशनला थोडा वेळ रोखून ठेवायचंय, होल्ड करायचंय. आपण काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. सावकाश रिलॅक्स व्हायचंय. हळूहळू हातांचा आधार घेत सरळ व्हायचंय. तर मिनी वॉल स्क्वॅट या क्रियेमुळे आपल्या लिगामेंट्स, म्हणजे जे लिगामेंट किंवा जे टेंडॉन आपल्या शरीराचं जिना चढताना आणि उतरताना वजन घेण्यासाठी गरजेचे असतात, तर त्यांची मजबूती वाढण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे. आता हा व्यायाम प्रकार करताना जसं मी सुरुवातीच्या काळामध्ये 5 सेकंद एवढं करायला सांगितलेलं आहे, परंतु हळूहळू आपल्याला ही स्थिती 5 सेकंदापासून 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंदापर्यंत वाढवत न्यायची आहे. हा सराव करताना कोणत्याही प्रकारची घाई न करता आपल्या शरीराची क्षमता ओळखूनच आपल्याला या पोझिशनमध्ये स्थिर व्हायचं आहे. तसेच याचं आवर्तन स्वरूपामध्ये हे करताना 10 आवर्तनांपर्यंत आपल्याला ही संख्या वाढवत न्यायची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2 आवर्तनांनी सुरुवात करून हळूहळू आपल्या पायाच्या क्षमतेप्रमाणे एक आवर्तन वाढवत आपल्याला 10 पर्यंत पोहोचायचं आहे. तर आपला पुढचा आणि शेवटचा 5वा व्यायाम प्रकार आहे
स्टेप अप ऑन लो स्टेप. तर यामध्ये छोट्या कमी उंचीच्या स्टेपवरती चढण्याचा आणि उतरण्याचा हा व्यायाम प्रकार आहे. तर या व्यायामासाठी आपण आपल्या घरामधील एखादा पाट घेऊ शकता किंवा 4 ते 6 इंच उंच असलेली दुसरी कुठलीही वस्तू इथे आपण वापरू शकता. आपल्याला आधारासाठी समोर खुर्ची किंवा भिंत याचा सपोर्ट घेऊन आपल्याला हा व्यायाम प्रकार करायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला आपला उजवा पाय वर ठेवून हा व्यायाम प्रकार करायचा आहे आणि त्यानंतर आपला डावा पाय वर घेऊन हा व्यायाम प्रकार करायचा आहे. तर आपण सुरुवात करूयात. यासाठी सुरुवातीला आपल्याला खुर्चीला पकडायचंय आणि सावकाश आपला डावा पाय वरती घ्यायचा आहे. डावा पाय टेकवताना फक्त पुढचा भाग न टेकवता पूर्ण तळवा टेकवत सावकाश मागचा पाय पुढे घ्यायचा आहे आणि उभं राहायचंय. पुन्हा मागे जाताना आपण जो पाय पहिला उचललेला आहे म्हणजे डावा पाय पहिला उचललाय तर आता डावा पाय पुन्हा जागेवर ठेवायचा आहे आणि उजवा पाय मागे आणायचा. तर आता हीच क्रिया आपल्याला उजव्या पायाने करायची. तर आता आपण यावेळेला आपला उजवा पाय पूर्णपणे तळवा टेकेल या पद्धतीने टेकवायचा आहे आणि श्वास घेत ही क्रिया करायची आहे. तर श्वास घेत आपला उजवा पाय वर ठेवलाय सावकाश आणि आता मागचाही पाय वर उचलून दोन्ही पाय पाटावर आणलेत. आता श्वास सोडत पुन्हा उजवा पाय जागेवर या पद्धतीने तळवा पूर्ण मागे टेकवायचा आहे आणि नंतरच आपला डावा पाय पुन्हा जमिनीवर. तर आपण पुन्हा एकदा करूयात. आपला आता डाव्या बाजूने करायचंय. उजवी बाजू पूर्ण झालेली आहे. आता डाव्या पायाने डावा पाय पूर्णपणे वरती श्वास घेत आपण वर आलोय. दुसरा पाय मागून उचललाय आणि आता श्वास सोडत पुन्हा एकदा आपला उजवा पाय मागे आणि डावा पाय पुन्हा एकदा जमिनीवर. तर ही क्रिया करताना सगळ्यात महत्वाचं की आपला पाठ जागेवरून हलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तो स्थिर राहील याकडे लक्ष द्यायचंय. हा व्यायाम प्रकार करताना देखील कोणी सोबत असेल तर उत्तम राहील. जर आपण वृद्धावस्थेत असाल तर स्पेसिफिकली ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तोल जात असेल तर कोणी सोबत असल्याशिवाय हा व्यायाम प्रकार करू नये. तर हा व्यायाम प्रकार करताना देखील आपल्याला दोन्ही पायांनी 10-10 वेळा असा आपल्याला याचे रिपिटेशन करायचे. म्हणजे डाव्या बाजूने 10 वेळा आणि उजव्या बाजूने 10 वेळा अशा पद्धतीने. ह्या व्यायाम प्रकारामुळे देखील आपल्या नितंबाचे स्नायू, आपल्या मांडीचे स्नायू, आपल्या जांघेचे स्नायू, पोटऱ्यांचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते आणि जिना चढण्याची आणि उतरण्याचा एक प्रकारचा सराव ह्या व्यायामाच्या माध्यमातून आपला होत असतो. त्यामुळे एका स्टेपने या प्रकारे जर आपण हा चढण्याचा आणि उतरण्याचा सराव केला तर जे स्नायू या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने सहभागी असतात त्यांची ताकद ह्या व्यायामाच्या माध्यमातून वाढत असते. ज्यांना हा व्यायाम करताना देखील त्रास होत असेल तर त्यांनी हा व्यायाम प्रकार केला नाही तरी चालणार आहे किंवा अतिशय कमी उंची म्हणजे याच्यापेक्षा कमी उंचीच्या स्टेपवर आपण हा व्यायाम करू शकता. एकदा या उंचीवर आपल्याला व्यायाम करतानाचा त्रास जर होत नसेल तर हळूहळू यापेक्षा थोडंसं उंच स्टेपवरती आपण हा व्यायाम करू शकता. फक्त आपल्याला इथे एकच स्टेप वापरायची आहे चढण्याला आणि उतरण्यासाठी. एकाच वेळेला 2-3 स्टेप वापरून हा व्यायाम प्रकार करू नये. तर हे व्यायाम करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे थोडं लक्षात घेऊयात. तर सर्वप्रथम हे व्यायाम करताना आपल्या पायांमध्ये वेदना ह्या जास्त प्रमाणामध्ये असतील तर हा व्यायाम लगेच थांबवा. आपल्या पायांना जास्त प्रमाणामध्ये सूज असेल तरी देखील हे व्यायाम आपण टाळणं गरजेचं आहे. तसेच यामध्ये जे मी वेगवेगळे व्यायाम प्रकार दाखवलेले आहेत त्यातील फक्त एकच व्यायाम प्रकार खूप जास्त करत बसण्यापेक्षा प्रत्येक व्यायाम प्रकार हा थोडा थोडा करून सुरुवात करा. म्हणजेच प्रत्येक व्यायाम प्रकाराची आवर्तनं सुरू करताना सुरुवातीला 3 आवर्तनं, 5 आवर्तनं या पद्धतीनं सगळ्या व्यायामांची समान आवर्तनं करत सुरुवात करा आणि हळूहळू हा व्यायाम वाढवत न्या. त्याचबरोबर श्वासावरती लक्ष ठेवा. आपल्याला जर धाप लागत असेल तर व्यायाम तिथेच थांबवा. त्याचबरोबर आपल्या स्नायूंना जर काही थकवा जाणवत असेल तर आपल्या त्या स्नायूंना गरम पाण्याने शेक द्या. तसेच जिना चढताना आणि उतरताना आपल्या हाताला आधार द्या. आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आपण हे व्यायाम केलेत. त्याचबरोबर आपल्या स्नायूंना पोषण मिळण्यासाठी देखील काही गोष्टी आपल्या आहारामध्ये घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला आहारामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. आपल्या स्नायूंची ताकद वाढण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीनची मात्रा असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण मूग, हरभरा, दूध, दही, पनीर तर यासारखे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. तसेच कॅल्शियमसाठी दूध, शेवग्याची भाजी, तीळ यांचा समावेश आपल्या आहारात करावा. तसेच व्हिटॅमिन डी साठी सकाळचं कोवळं ऊन, मशरूम, अंडे यांचा समावेश करावा. तसेच आपल्या शरीरामधील सूज कमी करण्यासाठी
ओमेगा-3 युक्त पदार्थ आपल्या आहारात घ्यावेत. त्यासाठी जवस, अक्रोड यांचा समावेश आपल्या आहारात करावा. तसेच आपल्या शरीरामधील काही टिश्यूज रिपेअर करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि ईचा समावेश आपल्या आहारात करावा. यासाठी आपण संत्रे, बदाम यांचं सेवन करू शकतो. आता जिना चढताना आणि उतरताना आपल्याला जे काही त्रास होतात, तर यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते कोणते बदल करणं गरजेचं आहे, तर ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं वजन नियंत्रित ठेवणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. कारण जास्त वजन हे आपल्या गुडघ्यावरचा ताण आणि गुडघ्यांचा त्रास हे दोन्ही वाढवत असतं. दुसरं म्हणजे सातत्यानं सौम्य स्वरूपामध्ये व्यायाम करा. तिसरा म्हणजे उंच चप्पल घालणं टाळा. त्याऐवजी आरामदायक फ्लॅट शूज वापरा. आता पुढचा चौथा बदल म्हणजे आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करा. आता पुढचा पाचवा बदल म्हणजे जास्त वेळ एका स्थितीमध्ये बसणं किंवा एका स्थितीमध्ये उभं राहणं टाळा. आपल्या हालचालींमध्ये नियमितपणा ठेवा. तर आपल्या गुडघ्याच्या वेदनेमुळे आपल्याला जिना चढताना आणि उतरताना जो काही त्रास होत आहे, या त्रासामधून मुक्त होण्यासाठी मी आज आपल्याला जे काही साधे आणि सोपे व्यायाम प्रकार सांगितलेले आहेत, तसेच आहारामधील काही बदल आणि जीवनशैलीतील काही बदल सुचवलेले आहेत, तर त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करा आणि आपल्या जीवनामधील बदल अनुभवा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना जिना चढताना आणि उतरताना गुडघ्यामध्ये वेदना होणे हा त्रास होत असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या गुडघ्याच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी आज मी जे काही सांगितलेले आहेत ते व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.